तुम्ही माझ्यासारखे कांदे पोहे खाऊन खाऊन कंटाळले असतील तर ही रेसिपी एकदा नक्की बनवून पहा, कारण अगदी सोपी आणि सरळ ही रेसिपी आहे. तर रेसिपी कुठे न स्किप करता शेवटपर्यंत नक्की पहा. आता मी सर्वात आधी मस्त असा भिजवलेला पोहा घेतला आहे. पोहा मी 1 वाटी घेतला आहे. 1 वाटी पोहा मी आधीच पाण्यामध्ये भिजवून ठेवला होता. आता छान प्रकारे आपण याला हाताने असं मस्त चुरून घेणार आहोत. हवं तर तुम्ही मिक्सरमध्येही हा पोहा दळू शकता, पण हाताने कुस्करल्यानंतर हा पोहा अजिबात याच्या गाठी वगैरे राहत नाही, मस्त असा कुस्करला जातो. आता बघू शकता आपला पोहा मस्त असा चुरून झालेला आहे. आता याच्यामध्ये आपण 1 कप भरून रव्याचा वापर करणार आहोत. रवा बारीक किंवा जाड कुठलाही तुम्ही वापरू शकता. जर जाड रव्याचा वापर करत असाल तर जाड रवा तुम्ही मिक्सरमध्ये फिरवू शकता. आता त्याच कपने आपण 1 कप पाणी घेणार आहोत आणि पाणी टाकल्यानंतर आता हा रवा मस्त आपण आता मिक्स करून घेणार आहोत. पाणी टाकल्यानंतर रवा आणि पोहा आता सगळं आपण मिक्स करून घेणार आहोत. बघू शकता तुम्ही 1 कप पाणीचा आपण आधी वापर केला आहे आणि पुढंही आपण पाण्याचा वापर करणार आहोत, तर मेजरमेंट तुम्ही लक्षात ठेवा. पाणी टाकल्यानंतर आपण हे जे सगळं सारण आहे आता आपण एकत्र करून घेणार आहोत, म्हणजे हे सगळं बॅटर आपण मिक्स करून घेणार आहोत. मिक्स केल्यानंतर आता काही आपण भाज्यांचा वापर करणार आहोत. तुम्ही भाज्या तुमच्या आवडीप्रमाणे कमी जास्तही करू शकता, त्यात काही नाही. आता हे सगळं बॅटर आपण मिक्स करून घेतलं आहे. आता काही भाज्या आपण याच्यामध्ये घालूया. सगळ्यात आधी तर मी गाजराचा वापर करते. गाजर किंवा बीट तुमच्याकडे ज्या भाज्या असतील त्या भाज्या तुम्ही घालू शकता. मध्यम आकाराचा कांदा, मध्यम आकाराची शिमला मिरची, मध्यम आकाराचा टोमॅटो आणि काही मिरच्या, हिरव्या मिरचीचा मी वापर केलेला आहे. मिरचीचंही प्रमाण तुम्ही कमी जास्त करू शकता. आता थोडं मी काळी मिरीचाही पावडर याच्यामध्ये घातलेला आहे, खलबत्त्यामध्ये ठेचून. आणि खळं जिरं म्हणजे अख्खं जिऱ्याचा आपल्याला वापर करायचा आहे. हवं तर तुम्ही जिऱ्या पावडरचाही वापर करू शकता. आता चवीनुसार मीठ घालते. मीठ घातल्यानंतर मस्त आता आपण हे सगळं मिक्स करून घेणार आहोत. जर तुमच्याकडे पालक वगैरे असेल तर तुम्ही पालकही घालू शकता. तुमच्या मुलांना ज्या भाज्या नसेल आवडत त्या भाज्यांचा तुम्ही वापर करा, कारण याच्यामध्ये टेस्ट एवढा भन्नाट येतो या रेसिपीचा की मुलं डोळे बंद करून खाऊन घेतात. म्हणून माझ्या पोरगाला गाजर वगैरे असं नुसतं खायला आवडत नाही, म्हणून मी गाजरचा वापर केला. हवं तर तुम्ही बीट वगैरे पण टाकू शकता. आता थोड्या मी दह्याचा वापर करते. अर्धी वाटी मी दही घेतली. दही आपल्याला वापरत असताना फ्रेशच घ्यायची, जेणेकरून ती आंबट नको असायला. आता त्याच वाटीने मी मोजून अर्धी वाटी पाणी टाकलं आहे. एकूण आपल्याला 1.5 कप पाण्याचा वापर करायचा आहे. सुरुवातीला आपण 1 वाटी पोहे घेतले, नंतर 1 कप आपण रवा घेतला आणि ज्या भाज्या मी तुम्हाला दाखवल्या त्या भाज्या मध्यम आकाराचे सगळ्या आपण चिरून घेतलेल्या होत्या आणि सगळं मेजरमेंट तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. या मेजरमेंटने जर तुम्ही ही रेसिपी किंवा हा नाश्ता बनवाल तर अजिबात बिघडणार नाही. आता मी आलं आणि लसणाचे पेस्ट खलबत्त्यामध्येच विसरले होते, म्हणून नंतर मी आलं आणि लसणाचे पेस्ट टाकून घेतलं आणि सगळं आता आपण हे मिक्स करून घेणार आहोत. आता हे सगळं बॅटर आपण एका साईडने मिक्स करून घेणार आहोत. बघू शकता तुम्ही आता हे बॅटर आपलं मिक्स झालेलं आहे. आता 5 ते 7 मिनिटासाठी आपण याला एका बाजूला ठेवून देणार आहोत. 5 मिनिटानंतर मी बघितलं तर बॅटर मस्त असं फुलून गेलेलं आहे. आपला रवाही मस्त असा फुलून रेडी झाला आहे. आता आपल्याला जे नाश्ता बनवायचे आहे त्याच्यासाठी हे बॅटर अगदी बरोबर आहे. तर मंडळी तुम्हाला समजलेच असेल की आपण आजची रेसिपी काय बनवतोय. तर मंडळी आज आपण ना बन डोसा बनवतोय, जे अगदी सोपी आणि सरळ रेसिपी आहे. जर तुम्ही रेसिपी इथपर्यंत पाहिली असेल तर रेसिपीला एक लाईक करून चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. आता मी अर्धं बॅटर काढून घेतले. अर्धं बॅटर काढल्यानंतर आता याच्यामध्ये मी इनोचा वापर करते. हवं तर तुम्ही बेकिंग सोडा किंवा बेकिंग पावडरचाही वापर करू शकता, पण माझ्याकडे इनो होता म्हणून मी इनो टाकला आणि हे बॅटर मस्त आपण आता ॲक्टिवेट करून घेणार आहोत. बघू शकता एकाच डायरेक्शनने मी फेटलं. फेटल्यानंतर आता हे आपलं बॅटर मस्त असं फुलून गेलेलं आहे. आता चला तर मग आपण बन डोसा बनवायला रेडी आहे. आता आपण बन डोसा बनवून घेऊया. तावा आता मस्त तपला आहे. तापल्यानंतर त्याच्यामध्ये थोडं तेल घातलं. तेलच्या ऐवजी तुम्ही तुपाचाही वापर करू शकता, पण माझ्याकडे तेल होतं म्हणून मी तेलाचा वापर केला. हवं तर तुम्ही बटरचाही वापर करू शकता. आता मस्त थोडं बॅटर आपण याच्यामध्ये घालूया. बॅटर घातल्यानंतर मस्त असं पसरून घेऊया. थोडं पातळही नाही आणि जास्त जाडही नाही, मध्यम आकाराचं किंवा मध्यम
आपल्याला हे बॅटर असं फुलवायचं किंवा टाकायचं आहे. बघू शकता बॅटर टाकल्यानंतर आता चम्मचच्या मदतीने आपण गोल आकार याला देऊन देणार आहोत. आणि आकार दिल्यानंतर थोडं झाकून आपण याला मस्त असं वाफवून घेणार आहोत. झाकण ठेवल्यानंतर आता याला आपण 1 ते 1.5 मिनिटासाठी कम आचेवरती वाफवून घेणार आहोत. तर मंडळी, तुम्ही जर आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. आणि तुमच्यामुळं माझ्या 10,000 सबस्क्रायबरांचा जो टप्पा होता तो पार पडला आहे. आपण तो टप्पा गाठला आहे, त्यासाठी मनापासून तुमचे आभार व्यक्त करते मी. खरंच तुम्ही मला खूप सारा असा सपोर्ट केला आणि असाच तुमचा सपोर्ट मला कायम असू द्या. आता आपण हे जे डोसा होता, म्हणजे जो बन डोसा आहे, तो एका साईडने मस्त असा शेकून झालेला आहे. दुसऱ्या साईडने आपण याला पलटून घेऊया. आणि दुसऱ्या साईडनेही पण मस्त असा शेकून झालेला हा आपला बन डोसा आता एका साईडला आपण काढून घेतला आहे. त्याच पद्धतीने दुसराही डोसा आपण बनवून घेऊया. इन्स्टंट बन डोसा आहे हा. कधीही तुम्ही केव्हाही सकाळच्या नाश्त्यासाठी किंवा संध्याकाळच्या चहासोबतही तुम्ही हा बन डोसा बनवू शकता. आणि जर तुमच्या मुलांना टिफिन बॉक्समध्ये द्यायचे असेल, लंच बॉक्स किंवा ब्रेकफास्टला, तेव्हाही तुम्ही हा डोसा बनवू शकता. अगदी सोपा आणि कमी वेळेत बनणारा हा बन डोसा आहे. मी तर याला बन डोसाचंही नाव देईल. जर तुम्हाला कुठलं नाव सुचत असेल तर तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगू शकता आणि तुमच्या प्रतिक्रिया मला कळवा. खूप साऱ्या मागच्या रेसिपीला खूप साऱ्या अशा कमेंट आल्या आहेत, जे वाचून खूप असा आनंद झाला. आशा करेल की या रेसिपीलाही तुम्ही भरभरून असं प्रेम द्याल आणि तुमच्या गावाचे नावही मला नक्की सांगा, जेणेकरून तुमचे मी आभार व्यक्त करेल. आता आपला हा जो डोसा आहे दुसऱ्या बाजूने शेकून झालेला आहे. आता आपण तेल लावून घेऊया आणि आपण पलटून घेऊया या बन डोसाला. थोडा करपला आहे, पण काय नाही, खायला अगदी टेस्टी हा डोसा लागला होता. आणि कमी वेळेत बनून रेडी झालेला हा डोसा, म्हणून आपला टाईमही वाचला आणि एकदम हेल्दी आणि पौष्टिक आपला हा ब्रेकफास्टमध्ये ही रेसिपी आहे. बघू शकता अगदी कमी वेळेत हा आपला नाश्ता बनवून रेडी झाला आहे. कशी वाटली तुम्हाला रेसिपी मला एक वेळेस कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि आशा करेल खरंच तुम्हाला ही रेसिपी आवडली असेल. तर चला तर मग भेटूया आपण अशाच नवीन रेसिपीमध्ये. तोपर्यंत धन्यवाद. मेन म्हणजे खात राहा आणि हसत राहा. थँक्यू सो मच.